नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. मार्ग प्रगतीचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगमनापासून स्वागत. मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपल्या सोबत आहेत यशस्वी उद्योजक अमर आनंद कोल्हापुरे सर. कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर अमर कोल्हापुरे यांचा यशस्वी प्रवास आज आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. अमर आनंद कोल्हापुरे हे क्रीडाप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, यशस्वी उद्योजक आणि प्रभावी असं व्यक्तिमत्व आहे. 2014 साली वाई सारख्या छोट्याशा शहरात दर्जेदार रॉयल वे या कंपनीची स्थापना करून क्लोदिंग ब्रँडच्या दुनियेत त्यांनी प्रवेश केला. त्यांचे वडील स्वर्गीय आनंद कोल्हापुरे यांच्या पश्चात त्यांनी स्थापन केलेल्या उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था या आर्थिक संस्थेची व वाई जिमखाना या क्रीडा संस्थेची जबाबदारी त्यांनी केवळ स्वीकारलीच नाही, तर उत्कर्ष पतसंस्थेला सातारा जिल्ह्यातील पहिली कॅशलेस पतसंस्था म्हणून नावलौकिक केवळ त्यांच्या पुढाकारामुळेच मिळाला. पतसंस्थेत डिजिटल क्रांती घडवण्याचं कार्य देखील त्यांनी केलंय. तसंच वाईमधून अधिकाधिक आणि दर्जेदार खेळाडू घडवण्याच्या उद्देशानं त्यांनी मल्लखांब, रोप मल्लखांब, योगा यासोबत 9,000 स्क्वेअर फूटचं अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बॅडमिंटन कोर्ट उभारणीचं काम देखील वाई जिमखान्याच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपल्या कामानं वेगळेपणा दाखवत हम तुम क्रिएशन्सच्या अंतर्गत डुंग्या या मराठी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि त्यामुळे नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ देखील त्यांनी मिळवून दिलंय. वाईमध्ये भव्य दिव्य अशा वाई फेस्टिवल या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन त्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होतं आणि नव्या प्रतिभांना व्यासपीठ देणारी, समाजसेवेसाठी हात पुढे करणारी आणि प्रत्येकासाठी संधी निर्माण करणारी ही चळवळ त्यांनी गेले 17 वर्ष अविरत सुरू ठेवून या महोत्सवाच्या माध्यमातून विविध कलावंत, स्पर्धक, प्रेक्षक यांना एकत्र आणलेलं आहे. हजारो सायकलवीरांसह शहीद जवान स्मरणार्थ सायकल रॅली, सर्व कलागुणांना वाव देणारी विविध गुणदर्शन स्पर्धा, रक्तदान शिबिर, उत्कर्ष श्री शरीर सौष्ठव स्पर्धा, सातारा जिल्ह्यातील मानाची स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे अनेक कार्यक्रम, त्याचबरोबर महिला गिर्यारोहण स्पर्धा, महिला दिन विशेष उपक्रम, जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा, 15 दिवसांचं उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर असे एक ना अनेक सामाजिक उपक्रम ते वर्षभर राबवत असतात. व्यावसायिक, सामाजिक, क्रीडा, कला, तंत्रज्ञान अशा एक ना अनेक क्षेत्रात त्यांचं असलेलं कार्य हे अलौकिक आहे आणि तरुणांनी आदर्श घ्यावा असंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तर एकूणच सरांची आपण ओळख करून घेतली आणि एकूणच त्यांचा सगळा प्रवास आपण पाहतोय. त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, तुम्ही बऱ्याच गोष्टी करताय आणि बऱ्याच ठिकाणी बरेचसे उपक्रम तुम्ही राबवताय, परंतु त्याकडे येण्याआधी थोडंसं मला समजून घ्यायचं ते म्हणजे उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था, त्याचा प्रवास नेमका तुमच्या दृष्टीने कसा सुरू झाला याबद्दल काय सांगा? त्याचा प्रवास म्हणजे ऍक्च्युली माझे वडील स्वर्गीय अण्णा आनंद कोल्हापुरे यांनी 1999 साली संस्थेची स्थापना केलेली. आता ही एक आर्थिक संस्था आहे, उत्कर्ष पतसंस्था. पण आर्थिक संस्था चालू करायच्या आधी त्यांनी 1992 साली एक क्रीडा संस्था स्थापन केली होती, ती म्हणजे वाई जिमखाना. म्हणजे वाई जिमखान्याचे ते एक संस्थापक आहेत. त्याच्यानंतर 1999ला एक आर्थिक संस्था स्थापन केली, त्याचे पण ते संस्थापक आहेत. पण उत्कर्ष पतसंस्था जन्माला आली त्याचं कारण म्हणजे असं, आनंद कोल्हापुरे हे स्वतः शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडाप्रेमी होते. मग त्यांनी क्रीडा संस्थेची स्थापना केल्यानंतर त्यांना तिथं थोडं आर्थिक पाठबळ मिळावं आणि स्वतःचं काहीतरी आर्थिक पाठबळ निर्माण करण्याच्या माध्यमातून त्यांनी 99 साली उत्कर्ष पतसंस्थेची स्थापना केली आणि तिथून खरा हा उत्कर्षाचा प्रवास चालू झाला. अच्छा, नक्कीच. तुम्ही म्हणालात तसं की तुमच्या वडिलांनी या सगळ्याची कुठेतरी सुरुवात केली, परंतु आज तुम्ही त्याला वेगळ्या आयामावर नेऊन ठेवलंय, तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करत असता. परंतु पतसंस्थेकडे जाताना मला तुम्हाला हाच प्रश्न विचारावासा वाटतो की आज पतसंस्थेसमोरची जी आव्हानं आहेत ती नेमकी काय आहेत, किंवा कुठल्या अडचणी या संस्थेच्या समोर येताना दिसतात का? अडचणी अशा नाहीयेत, पण सध्या तुम्ही बघता की स्पर्धेचं युग आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे. तसंच एक आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करताना हा एक व्यवसाय म्हणून जर बघितला तर नक्कीच स्पर्धा आहे. क्रीडा संस्था आणि आर्थिक संस्था या दोन संस्था म्हणजे आमच्या एक सामाजिक उपक्रमातून जन्माला आलेल्या ह्या संस्था आहेत. त्याच्यामुळं आम्ही या स्पर्धेकडं त्याला सामाजिक जोड दिलेली आहे. तर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करत असतो.
अडचणी काही येत नाहीत, कारण सामाजिक बांधिलकीतून जे आम्ही सामाजिक उपक्रम करून घेत असतो त्यातूनच अनेक लोक आम्हाला या प्रवासात जोडले जातात. खरंय. आणि मग त्यांना मग आम्ही आर्थिक सुविधा देत असतो की याच्यामध्ये कोणाकडे काही गुंतवणूक करायची असेल तर मग आमच्या संस्थेमध्ये ते निश्चित गुंतवणूक करतात. ते गुंतवलेला पैसा सुद्धा आम्हाला कुणाला तरी द्यावाच लागतो, तो आम्ही कर्जाच्या स्वरूपात देत असतो. मग तो कर्जाच्या स्वरूपात देत असताना कुणाला देतो तर गरीब गरजू महिला, शक्यतो महिलांना जास्त आम्ही प्राधान्य दिलं. महिला सबलीकरणावर आम्ही काम केलेलं आहे, तर त्यांना कर्जाच्या रूपाने आम्ही ते पैसे त्यांना देत असतो. नक्कीच. मग एकूणच जर का बघितलं तर विविध सामाजिक उपक्रम राबवताना तुम्ही समाजाला सुद्धा एक देणं लागतात, त्या दृष्टिकोनात अनेक गोष्टी तुम्ही करत असता. परंतु जसं तुम्ही आता उत्कर्ष ही पतसंस्था स्थापन झाली तुमच्या वडिलांनी केली, परंतु तुम्ही संचालक म्हणून जेव्हा त्याचा पदभार स्वीकारला तो सगळा अनुभव कसा होता, लोकांची साथ कशी मिळाली, आतापर्यंत हा प्रवास कसा चाललाय सर? रोमांचकारी सगळी घटना आहे, कारण ज्यावेळेस माझे वडील स्वतः या सर्व ह्याच्यामध्ये सक्रिय होते त्यावेळेस एक तरुण म्हणून मी फारच त्या गोष्टीकडे कधी बघितलं नव्हतं की आपल्याला सुद्धा इथून पुढे कधीतरी संस्थेमध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल, काम करावं लागेल. एक आपण आपल्या एक वेगळ्या दुनियेत असायचो. म्हणजे मी स्वतः खेळाडू आहे, मी खेळावर जास्ती माझा फोकस असायचा, मी त्यामध्येच व्यस्त असायचो. पण असं कधी वाटलं नव्हतं मला की वडिलांच्या पश्चात आपल्याला सुद्धा त्या गोष्टींकडे आपल्याला कधी वळावं लागेल. पण 2016ला ज्यावेळेस अचानक माझ्या वडिलांचं निधन झालं त्याच्यानंतर कुठेतरी मला असं वाटायला लागलं की आपल्याला वडिलांनी म्हणजे ज्या तळमळीने ते काम करत होते ते मला सगळं दिसून येत होतं. आणि मला असं वाटायला लागलं की आपल्याला सुद्धा हे पुढे घेऊन जावं लागेल. आणि तिथून मी संस्थेमध्ये लक्ष घालायला चालू केले. निश्चितच ह्याच्यामध्ये वडिलांनंतर अचानक जर का त्याच जबाबदारी जर पडती तर ऍक्सेप्टन्स नव्हताच तसा. काही लोकांचा ऍक्सेप्टन्स नव्हता, काही लोकांना असंही वाटत होते की हे ते पेलू शकतील का नाही, करू शकतील का नाही. कारण आधीचं आपलं सगळं राहणीमान बघता त्यांना असं वाटायला लागलं, साहजिक आहे, आणि असं वाटू शकते की बाबा आता हे जबाबदारीचे काम ते करू शकतील का. तो निश्चित तो एक मोठा संघर्ष होता. पण अनेक सभासदांनी, अनेक स्थानिक लोकांनी, वडिलांच्या सहकारी जे मित्र होते त्यांनी आमच्याकडे ही जबाबदारी सोपवली कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून. आणि जबाबदारीने काम करतोय, त्यांच्या बरोबर राहून जे काही शिकायला मिळालं ते निश्चित पुढे नेतोय. आणि त्यांनी जो काही एक साचा बसवलेला होता तर त्या साच्यामध्ये काम करताना तेवढा आम्हाला त्रास होत नाहीये, हे निश्चित. नक्कीच. म्हणजे तुम्ही जर का म्हटलं की वडिलांचं नावलौकिक आहे ते तुम्ही आज कुठेतरी सार्थ ठरवताना दिसतंय, आणि त्याचाच एक प्रतीक म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की सातारा जिल्ह्यातली पहिली कॅशलेस पतसंस्था म्हणून सुद्धा नावलौकिक मिळालेलं आहे, ते पण तुमच्या पुढाकाराने झालेलं आहे उत्कर्ष पतसंस्थेचं. त्याविषयी काय सांगाल, कशा प्रकारे हे सगळं केलं तुम्ही? बरोबर आहे. आता आजकाल तर टेक्नॉलॉजीचं सगळं युग आहे आणि अडॉप्शन तर करणं गरजेचं होतं. 2016 नंतर ज्यावेळेस मी स्वतः एक संचालक म्हणून ज्यावेळेस मी कार्यभार हाती घेतला त्यावेळेस मला असं जाणवायला लागलं की कुठेतरी कमतरता आहे आपल्यामध्ये, ती म्हणजे टेक्नॉलॉजीची. आणि कारण मी युज टू होतो इतर बँकेचा, ज्यावेळेस मी ग्राहक होतो, म्हणजे अगदी नाव घ्यायला काय हरकत नाही, म्हणजे मी स्वतः एक SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे बँकांची बँक म्हणजे अशी म्हणली जाते. आणि त्या बँकेचा मी ग्राहक असताना मी ज्या सुविधांचा लाभ घेत होतो त्यांचा, ते सगळं टेक्नॉलॉजी बेस होतं. आणि इथं पतसंस्थेमध्ये काम करत असताना मला असं जाणवायला लागलं की ॲज अ ग्राहक मला ज्यावेळेस टेक्नॉलॉजी, मोबाईल ॲप, कॅशलेस सुविधा या मी उपभोग घेत होतो, तर माझा कस्टमर का घेऊ नये, तर कुठेतरी त्यांना सुद्धा या गोष्टी घेऊन यायला लागतील. म्हणून मग मी पहिल्यांदा जी सुरुवात केली ती कॅशलेस म्हणजे मोबाईल ॲपची सुरुवात केली. मोबाईल ॲप सुद्धा पतसंस्थांना मिळणं म्हणजे खूप अवघड गोष्ट होती, कारण काय या ॲपची मागणी करणार आपण कुणाला, कुठल्या सॉफ्टवेअर कंपनीकडे जाणार आणि त्यांच्याकडे ते एक्झिस्टिंग आहे नाहीये. बरं, म्हणजे आपण एखादी कल्पना मांडतोय ते सॉफ्टवेअर कंपन्यांना, त्यांनी ते डेव्हलप करणं, इम्प्लिमेंट करणं, ते आपल्याला मिळणं, हा जो काळ 1 वर्षाचा गेला तो भयंकर म्हणजे संघर्षाचाच होता. पण एक कंपनी होती की ज्यांनी आमचं पूर्ण समजून घेतलं, काय आमच्या रिक्वायरमेंट समजून घेतल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी दिल्या आणि आम्ही सज्ज झालो 2017लाच टेक्नॉलॉजी, मोबाईल ॲप आणि या सगळं.
आणि टेक्नॉलॉजी नुसती घेऊन उपयोग नव्हता. आमचा जो ग्राहक वर्ग होता तो सुद्धा फारसा असा सुशिक्षित किंवा खूप उच्च दर्जाचा असा नाही की टेक्नॉलॉजी. मग नंतर आम्हाला त्याच्यावर जागरूकता वाढवावी लागली की बाबा मोबाईल ऍप वापरला तर तुम्ही जास्ती किती स्पीडनी आणि विश्वासाने काम करू शकता, व्यवहार करू शकता. तर ती जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम घ्यावे लागले की मोबाईल ऍप इन्स्टॉल कसा करायचा, तो वापरायचा कसा, तो ट्रस्टवर्दी कसा आहे, एवढं सगळं समजून सांगितल्यानंतर एक व्यक्ती आम्ही जोडून मोबाईल ऍपचा वापर सुद्धा चालू केला कस्टमरचा. मोठा प्रवास होता तो आणि त्या अनुषंगाने मला सक्सेस दिसतंय ते त्याच सगळ्या संघर्षाचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही सर. पण एकूणच मग आपल्या पतसंस्थेमध्ये पारदर्शकता असेल किंवा विश्वास असेल तो टिकून ठेवण्याकरता तुम्ही नेमकी कशा प्रकारे पावलं उचलताय? पारदर्शकता आता असं आहे की मुळात काय होतं की ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या दोन गोष्टींवरच पतसंस्थांचं काम चालतं. आता या दोन ऍक्टिव्हिटीज ज्यावेळेस करत असताना ज्यावेळेस एखादा इन्व्हेस्टर असतो की ज्याला काही त्याचे सेव्हिंग्ज आहेत, काही त्यांनी कमवलेले पुंजी आहे, तर जी ठेवायची असेल संस्थेमध्ये तर त्यांना विश्वास फार महत्वाचा आहे. तर तो विश्वास आम्ही मिळवतो या पद्धतीने की त्यांनी ठेवलेला पैसा, आमच्याकडे विश्वासाने ठेवलेला पैसा हा ज्यावेळेस आम्ही कर्ज स्वरूपात बाहेर लोकांना देतो तर त्या कर्ज किती बारकाईने आम्ही त्याचा अभ्यास करून दिलेला असतो आणि ज्यावेळेस तो पैसा बाहेर जातो तो योग्य वेळेस योग्य पद्धतीने वेळच्या वेळेस आम्ही कसा रिकव्हर करतो म्हणजे परत मिळवतो हे ज्यावेळेस त्या लोकांना कळतं त्यावेळेस निश्चितच आमच्याकडे डिपॉझिट पण चांगलं होतं आणि डिपॉझिट आल्यानंतर आम्ही कर्ज वितरण ज्यावेळेस करतो त्यावेळेस कर्ज वितरण करताना सुद्धा आज अनेक लोक कर्ज मागणी करत असतात. मग त्यात आम्हाला बारकाईने निवड करावी लागते की 10 लोकांनी जर कर्ज मागितलं तर त्यातले 2 चांगले कोण आहेत की ज्यांच्याकडे आपल्याकडे रिकव्हरी करण्यासाठी आपली प्रोसेस लागणार नाही. तर हा निश्चित आम्ही लोकांना रिकव्हरीचे आमची एक चांगला आलेख आम्ही दाखवलेला आहे आणि त्यामुळे विश्वास आहे लोकांचा. नक्की. पण जसं आपण आता म्हणतोय की तुम्ही आता टेक्नॉलॉजीचा वापर करताय, तुम्ही कुठेतरी नाविन्य किंवा टेक्नॉलॉजी आणून सगळ्या गोष्टी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करताय पतसंस्थांच्या माध्यमातून सुद्धा. पण मग अशा वेळेला तरुण पिढी किंवा तरुण वर्ग तुमच्याशी जोडला जावा या दृष्टिकोनातून काही उपक्रम वेगळ्या पद्धतीने राबवायला लागतात? आता हे मी स्वतः तरुण असल्यामुळे मला 2016च्या संघर्षाबद्दल मगाशी बोललो. ज्यावेळेस 2016ला संचालक मंडळ म्हणून ज्यावेळेस मी स्वतः डायरेक्टर बॉडीवर आलो 12 जणांच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस मी एकमेव असा होतो की जो 40 वर्षाखालील होता आणि बाकीचे सगळे जे होते ते अबाव 60, 65, 70 इयर्स. त्याच्यामुळे ज्यावेळेस मी काम करायला लागलो आणि माझ्या डोक्यामध्ये ज्या कल्पना होत्या सगळ्या म्हणजे ह्या मोबाईल ऍप्स असतील किंवा टेक्नॉलॉजीच्या असतील आणि इतर अनेक ज्या काही आता जे आवश्यक आहेत तर तो कुठेतरी मला एज जनरेशन मध्ये त्याच्यामुळे मला असं जाणवायला लागलं की संचालक मंडळामध्ये सुद्धा आपल्याला तरुण मंडळीच येणं फार गरजेचं आहे. म्हणजे निश्चित सर्व संचालकांचा माझ्यावर विश्वास होता आणि त्यांनी माझ्या सगळ्या कल्पनांना त्यांनी ऍक्सेप्ट केलं, प्रोत्साहन दिलं, त्या इम्प्लिमेंट पण केल्या आम्ही. पण त्याच्यानंतर 2016 नंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस संचालक मंडळ बदललं आता 2023ला त्यावेळेस मी एक तरुण होतो पण आता मी जवळपास 5 तरुण माझ्या वयाचे घेऊन आलेलो आहे की ज्याच्यामुळे आमचे संचालक मंडळ प्रमुखच आता तरुण आहेत आणि आता तरुणांना माहिती आहे की कसं तरुणांना इतर तरुणांना ग्राहक म्हणून कसं अट्रॅक्ट करायचं. तर त्याच्यावर आमचं काम चालू आहे. आता अट्रॅक्ट कसं करतो तर मुलांना आता जे काही खेळामध्ये बऱ्यापैकी आम्ही इन्व्हॉल्व असतो तिथं आम्हाला तरुण भेटत असतात. ब्लड डोनेशनचे इव्हेंट्स आमचे चालू असतात तिथं तरुण वर्गांना आम्ही जास्तीत जास्त म्हणजे संपर्कात घेत असतो. असे अनेक उपक्रम आहेत की ज्याच्यामुळे तरुण आमच्याशी निगडीत राहतात. नक्की. मला वाटतं हे खूप चांगले उपक्रम आहेत आणि त्याच्यामुळे तरुण पण आज आकर्षित होतोय आणि पतसंस्थेना कुठेतरी एक तरुण पिढी मिळते हे खूप महत्वाचं आहे सर. पण त्याच अनुषंगाने एक सर्वसामान्य व्यक्तींनी सुद्धा या पतसंस्थांच्या माध्यमातून आपलं व्यवहार करावे, सुरू करावे किंवा त्यांना एक कुठेतरी प्रोत्साहन मिळावं याकरता मग तुम्ही काही इतरांपेक्षा वेगळ्या गोष्टी त्यांना देता पतसंस्थेत? तरुणांना तर थोडक्यात ते पण टेक्नो सेव्ही आहेत, त्यांना मोबाईल ऍप आणि मोबाईल ऍप आमच्याकडे आहेच. त्याच्यामुळे फक्त त्यांना एकदा कळणं हा एक महत्वाचा भाग आहे की आमच्याकडे मोबाईल ऍप आहे की ज्याचा तुम्ही वापर करून इतर अगदी नॅशनलाइज बँकेकडे ज्या पद्धतीने व्यवहार करतात अशा पद्धतीने आमच्याकडे करू शकतात. त्याच्यामुळे तो एक मेसेज आम्ही वारंवार देत असतो इतर म्हणजे अनेक उपक्रमांमधून. दुसरा विषय आहे की तरुणांना सेव्हिंग्स किंवा बँकेकडे हे करण्यासाठी आम्ही काय केलंय
की शाळेतच असताना मुलांना थोडं आर्थिक ज्ञान देण्याच्या अनुषंगाने आम्ही शाळांना भेट दिलेली आहे की शाळांना त्यांचे इंडस्ट्रीयल टूर अशा पद्धतीने असतात. तशा पद्धतीने बँकिंग टूर म्हणून ते जर का आमच्याकडं ते मुलांना घेऊन आले तर त्यांना बँकिंग काय आहे, नक्की बँकेत चालतं काय, नक्की बँकेत पैसे ठेवले का जातात, त्याचा बेनिफिट काय मिळतो आणि ठेवलेल्या पैशांचा काय होतो, हा एक बेसिक त्यांना हे कळलं की त्यांना एक कळायला चालू होतं की मी कधीतरी उत्कर्ष पतसंस्थेत गेलो होतो, हीच ती बँक. आणि तो 10वी नंतर 1-2-3 वर्षानंतर थोडा मॅच्युअर व्हायला नंतर त्याला हे कळून चुकतं की ह्याच्याशी माझा कधीतरी संबंध आला होता शालेय जीवनामध्ये. त्याच्यामुळे थोडक्यात असं म्हणतो ना की 1-2-3 वर्ष 3-4 वर्ष आधी काम करायला लागतं आणि त्याच्यानंतर आम्हाला बिझनेस मिळायला चालू होतो. अशा पद्धतीने एक मास्क क्वांटिटीमध्ये आम्ही शाळेच्या माध्यमातून हे काम करतोय. नक्कीच. म्हणजे एकूणच जर का बघितलं तुम्ही सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार करताय जेणेकरून तरुण पिढी असेल किंवा आता शिक्षण घेणारी लोक असतील त्यांनी सुद्धा कुठेतरी या पतसंस्थेशी जोडलं जावं आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा तुमचा प्रवास चालू आहे. नक्की सर, खूप इंटरेस्टिंग आहे. अनुषंगाने आपण चर्चा पुढे चालू ठेवूया, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. ब्रेकनंतर मार्ग प्रगतीचा या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आपण उत्कर्ष नागरी पतसंस्थेबद्दल बोलत असताना मला तुम्हाला विचारायचं आहे की अनेक उपक्रम राबवत असताना तुम्ही महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवताय. त्याविषयी काय सांगाल? नेमकं महिलांकरता काय करताय? मुळात आमचा ग्राहक वर्ग जो आहे तो सर्वात जास्त आहे तो महिलांचा आहे. सुरुवातीपासूनच महिला सबलीकरणावर माझ्या वडिलांनी म्हणजे आनंद कोल्हापूरनी काम केलेलं होतं. तर महिलांना सबल करणं गरजेचं आहे असं त्यांना एक सामाजिक भावनेतून त्यांना वाटायला लागलेलं होतं. तर सबल करत असताना त्यांना आर्थिक पुरवठा केल्यानंतर त्या अर्थकारणाचं पुढं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आणि त्या 1 रुपयाचे 2 रुपये कसे केले पाहिजे ह्याचंही कुठेतरी जागरूकता वाढवावी असं त्यांना वाटलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्रेनिंग चालू केले. म्हणजे घेतलेल्या पैशाचं तुम्ही कसा वापर केला पाहिजे आणि त्याचा पैशाचा पैसा कसा केला पाहिजे या ह्याच्यातून त्यांनी मग कर्ज वितरण आणि प्रशिक्षण या विषयावर त्यांनी काम चालू करायला लागले आणि तोच विषय आम्ही पुढे घेऊन आता काम करत आहोत. आणि मला असं वाटतं की महिलांचा जो कर्जाची जी रिकव्हरी आहे ती आमच्यासाठी सर्वात सोपी असं आहे. कारण महिला फारच जेन्युअन म्हणजे की आपण वेळच्या वेळीस कर्ज भरलं पाहिजे, दिलं पाहिजे आणि शिवाय त्यांना आपण दिलेल्या कर्जाची सर्वात जास्तीत जाण ह्या महिलांनाच आहे असं आम्हाला वाटायला लागलं. आणि त्यातून आम्हाला सुद्धा असं एक आनंद मिळायला लागला की आपल्याकडून खूप एक चांगलं सामाजिक काम होत आहे. आता आम्ही नुकतंच आता होम मिनिस्टरचा काही कार्यक्रम घेतलेला होता. तर होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये आम्ही फक्त महिलांनाच तिथं बोलवलेलं होतं. तर महिलांनी एक महिला कार्यक्रमामध्ये एवढी इन्व्हॉल्व झाली होती की तिकडे बघून असं वाटलंच नाही की ती एवढी एन्जॉय करेल. तर ती मंत्रमुग्ध झालेली होती. आणि त्या व्यक्तीला ज्यावेळेस आम्ही परत कार्यक्रमानंतर भेटलो की बाबा तुम्ही एवढे कसे काय खुलला गेला होतं, तर ते म्हणले की मी कधीच नाचले नाहीये. म्हणजे माझ्या जीवनामध्ये लहानपणापासून ते वयाच्या आता ती 60 वर्षाची महिला होती. तर मी कधीच असं स्टेजवर आले नव्हते आणि मला स्टेजवर यायला मिळालं ते उत्कर्ष पतसंस्थेमुळे यायला मिळालं. आज माझा 1 तासभरचा जो वेळ गेलेला आहे तो मी पूर्णपणे माझं स्ट्रेस म्हणजे त्याच्या भाषेत ती सांगत होते की मी पूर्णपणे हलकी झालेली आहे. माझ्या घरातले ताणतणाव सगळे मी विसरून गेले. तर कुठेतरी असं वाटायला लागलं की बाबा आपल्याकडून चांगलं काम घडतंय. म्हणजे त्यांच्यासाठीचे घेतलेले उपक्रम. आणि एवढंच नाही तर ती महिला पुन्हा दुसऱ्या दिवशी उत्कर्ष पतसंस्थेमध्ये आली आमच्या इथं आणि ती म्हणते की आपल्या संस्थेमध्ये काय काय असतं मला जरा सांगा, म्हणजे मला काय करता येईल काय तुमच्याकडे. म्हणजे कुठेतरी तिला असं वाटायला लागलं की बाबा या संस्थेने आपल्याला काल खूप काहीतरी एक आनंद दिलेला आहे, आज आपल्याकडे त्यांच्याकडे जायचंय. आणि त्या आल्या, त्या महिलेचं खातंही नव्हतं आपल्याकडे. त्या महिलेने खातं ओपन केलं. आता ती महिला होती 60 इयर्स अबाव होती. तर आमच्याकडे एक कल्पना आहे
आहे की 55 वर्षावरील जे काही व्यक्ती आहेत बरं. त्यांना आम्ही सिनियर सिटीजन म्हणून एक वेगळं ट्रीट करत असतो. ओके. म्हणजे त्यांना ठेवीवर व्याज सुद्धा 0.5% जास्त जास्त असतो मिळतं. बरं. आणि व्याज जास्ती देतो. शिवाय त्यांना घरपोच सुविधा देतो आम्ही. बरोबर. म्हणजे त्यांनी फक्त 1 नंबरला कॉल करायचा 86 87 100 आम्ही 24 तासाची सर्व्हिस देण्यासाठी आम्ही तुमच्या दारी हजर आहोत. अशा पद्धतीची सर्व्हिस चालू केलेली आहेत. त्याचाही लाभ सगळेजण घेतात आणि अप्रिशिएट करतात खूप लोक. तर नक्कीच मला वाटतं सर, तरुण पिढी झाली, महिला झाले, सगळ्यांसाठी विविध उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून करताय आणि त्याला खूप चांगलं यश मिळतंय, लोक अप्रिशिएट करतात, ते महत्वाचं आहे. तर त्या अनुषंगाने एकूणच तुमचा जर का प्रवास बघितला तर तुम्ही कुठलं क्षेत्र सोडलं नाही असं म्हणायला हरकत नाही. तर आजची तरुण पिढी अशाच लोकांकडे बघून मोठी होत असते. तर तुम्ही जाता जाता या तरुण पिढीला संदेश काय द्या? तरुण पिढीला मी हे सांगेन की त्यांनी या पतसंस्थांवर पण थोडा विश्वास ठेवावा आणि पतसंस्थांमध्ये सुद्धा त्यांनी व्यवहार करावेत, जेणेकरून त्यांना त्यातून जास्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये बेनिफिट मिळेल असं मला निश्चित वाटतं. तरुण मंडळी ज्यावेळी पतसंस्थांमध्ये वळतील व्यवहार करण्यासाठी तर त्यांना हा फरक निश्चित जाणवेल की इथं सर्व्हिस ही व्यक्ती पातळीवर सर्व्हिस दिली जाते. तिथं पर्सनल टच खूप असतो या संस्थांच्या माध्यमातून. तर त्यांनी पतसंस्थेमध्ये व्यवहार करावेत असं मी त्यांना निश्चित सांगेन. आणि आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम करत असताना कुटुंब असो, आपला व्यवसाय असू दे किंवा आपण ज्या ठिकाणी नोकरीला जात असो किंवा कुठलीही गोष्ट असो, तर अर्थकारणाशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. तर अर्थकारणामध्ये जर तुम्ही डिटेलमध्ये काम करत असाल, वळत असाल तर तुम्ही पतसंस्थांशी निश्चित जोडले गेले पाहिजेत असं मी तुम्हाला सांगेन. नक्कीच खूप महत्त्वाचा संदेश तुम्ही दिलेला आहे आणि जसं तुम्ही म्हणता तसं की आज पतसंस्था मॉडर्न होत आहेत. तुमच्यासारखी लोक पुढाकार घेऊन अशा पतसंस्था अद्ययावत करतात. तर त्या दृष्टिकोनाने नक्कीच तरुणांनी विचार करून तुमच्यापर्यंत यायला पाहिजे. तुम्ही त्यांना नक्की साथ द्याल. सर, तुम्ही आज इथे आलात, एवढं छान चर्चा केली, आपण प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. या विषयासह मार्ग प्रगतीचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.